आज भेटले आपल्याला विवेक इंगळे सर, जे की एक मोठे गायक आहे. एवढंच नाही तर म्युझिक प्रोड्युसर पण आहे आणि बुलढाण्यातील नावाजलेले डॉक्टर आहे. तर रामराम मंडळी, स्वागत आहे तुमचं आजच्या ब्लॉग मध्ये. तुमचा भाऊ ना रात्रभर मुक्कामी थांबवला होता आणि सकाळी उठलोय ना तसा घराकडे निघालो. रस्त्यात जाताना ना पहिले तरी एक कॉफी घेतली आणि लगेच निघालो घराकडे. घरी जाऊन ना आंघोळ बिंगोळ करून तुमचा भाऊ परत निघाला होता बुलढाणा. पहिले तर निवांतवर आलो आणि भाऊचं घरी राहायला सामान देऊन दिलं आणि त्याला घेऊन परत निघालो समोर. पहिले तर आम्ही आडसूळकडे आलो, कारण की आपला हरभरा दिलं होतं आणि त्याचं पेमेंट घ्यायचं बाकी होतं. पेमेंट घेतलं आणि लगेच निघालो. पैसे पाहून भाईच्या छातीत त्यानं दुखायला लागलं होतं. पहिले तर दवाखान्यात चाल म्हणे. मग काय लगेच त्याला हॉस्पिटलला घेऊन आलो आणि नंबर लावून दिला. थोड्याच वेळात आहे ना भाऊ आपला नंबर आला. आता तुमचा भाऊ हॉस्पिटलला पहिल्यांदाच आला होता, त्यामुळे आपल्याला ना काही एवढं माहिती नव्हतं. पण इथं आल्यावर समजलं की डॉक्टर साहेब फक्त डॉक्टरच नाही तर एक मोठे गायक पण आहे. आणि गाणे बी साधे सुधे नाही बरं का. रुस्सू नको पाटलाची पाटलिंबाई, गौतमी पाटील सोबत नऊवारी, मावळं व्हायचं, असे भरपूर गाणे म्हणेली. एवढंच नाही तर त्यांचं युट्यूबला चॅनल पण आहे आणि त्यावर 2 लाखाहून जास्त परिवार सुद्धा आहे. एवढी मोठी व्यक्ती असून सुद्धा तुमच्या भावाला ना त्यांनी एकदम चांगलं मार्गदर्शन केलं आणि त्यांनी त्यांचा मोलामागाचा टाइम दिला, म्हणून आभार पण मानतो. असेच मोठे मोठे कलाकार आपल्या बुलढाण्यात भरपूर आहे आणि तुम्हाला कोण कोण माहिती कमेंट करून नक्की सांगा. त्यानंतर आहे ना भाऊ आम्ही मस्त एक कोल्ड कॉफी घेतली आणि भाईला निवांतवर सोडून लगेच निघालो घराकडे. चला भाऊ आजच्यासाठी एवढंच, भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत तुम्ही घ्या फॉलो करून.